नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? चला मग आपण आज बनवणार आहोत हेल्दी अशी मऊसूत, अगदी टम्म फुगणारी, काठोकाठ टम्म फुगणारी आणि तुम्ही होटानेही खाऊ शकणार एवढी मऊसूत पुरणाची पोळी. ही पुरणाची पोळी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. पुरणपोळी तुमची अशा पद्धतीने बनवा, एकही पुरणपोळी फुटणार नाही. चला मग आपण पुरणाच्या पोळीच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली. त्यानंतर आपण डाळ कुकरमध्ये शिजवणार आहोत. त्यासाठी पाणी ठेवून द्यायचं कुकरमध्ये, चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला. तिथपर्यंत आपण डाळला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये डाळ टाकून घ्यायची. डाळ मिक्स करून घ्यायचं थोडं. आता डाळीला आपण 1 मिनिट असंच शिजून घेऊ डाळीला. त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर तेल टाकायचं थोडं. हवं तर तुम्ही तूपसुद्धा टाकू शकतात आणि छान मिक्स करून घ्यायचं. थोडं 2-3 मिनिट शिजून झालं की आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 3 शिट्या घेऊन घ्यायच्या. तुम्ही यासाठी हरभऱ्याची डाळ 2 तास आधी भिजवून सुद्धा घेऊ शकता. जर भिजवलेली डाळ असली तर 2च शिट्या घ्यायच्या. मग 2 शिट्यांमध्ये डाळ आरामात शिजून जाते. आणि जर लगेच डाळ धुवून टाकायची असली तर अशा पद्धतीने मी 3 किंवा मग 4 शिट्या घेऊन घ्यायच्या. 3 शिट्यांमध्ये पण डाळ आरामात शिजून जाते. आता बघा आपली डाळ चांगली शिजून झालेली आहे. बघा, चेक करून घेऊ आपण. बघा, छान दाबली जाते डाळ. आता जे डाळीमध्ये शिल्लकचं पाणी ते आपण पुरणाच्या गाळणीवर टाकून घेऊ डाळ आणि पाणी बाहेर काढून घेऊ. हे जे डाळमधले पाणी आहे ते आपण आमटीसाठी वापरू शकतात. आता बघा, डाळमधलं पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे सर्व. डाळ आता आपली मस्त अशी छान शिजून झालेली आहे. जर अशी डाळ नाही शिजली 3 शिट्यांमध्ये तर मग 1-2 शिटी परत घेऊन घ्यायची. काही डाळ शिजत नाही. बघा, आता आपण थोडीशी कटाच्या आमटीसाठी डाळ काढून घेतली आणि आता आपण कुकर गॅसवर ठेवून देऊ. कुकर ठेवल्यानंतर आता आपण डाळला चांगलं मिक्स करून घेऊ. आता त्यामध्ये आपण इलायची पावडर टाकून घेऊ. थोडी अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि 2 वाटीला थोडा कमी गूळ घेतलेला आहे. मी 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली होती, पण त्यातली थोडी आमटीसाठी डाळ काढली ना, त्यामुळे मग 2 वाटीला थोडासा कमी घेतलेला आहे गूळ. गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गुळामध्ये आता डाळीला चांगलं शिजवायचं. बघा, आता थोडं पाणी सुटलेलं आहे, गूळ पण आटत चाललेलं आहे. असंच छान मिक्स करत राहायचं व्यवस्थित प्रकारे, म्हणजे पुरण आपलं खाली जळणार नाही आणि जास्त लागणार पण नाही. असं छान मिक्स करत राहायचं. तर गूळ पण चांगला आटून झालेला आहे आपला. बघा, आता गूळ दिसत नाही आहे, पण थोडं पाणी सुटलं आहे, ते आता चांगलं आटून देऊ. आता पाणी पूर्ण आटून झालेलं आहे आणि पुरण पण झालेलं आहे. त्यामध्ये असा चमचा ठेवायचा, सराटा ठेवायचा, नाहीतर मग असं उभं राहिला चमचा सराटा तर म्हणजे आपलं पुरण झालेलं आहे. आता आपण पुरण उतरून घेऊ. पुरणाच्या गाळणीवर टाकून घेऊ डाळ थोडी आणि तिला आता आपण वाटून घेऊ. असं तांब्याने वाटायचं किंवा ग्लास घ्यायचा. तर मग चमच्याने पण असं थोडं फिरून घेतलं तरी चालतं. हवं तर तुमच्याकडे जर पाटा असेल तर पुरण पाट्यावर वाटलं तर खूपच छान, म्हणजे पुरणपोळीला छान चव येते. आता असं मस्त मऊसूद आपण पुरण बनवून घेऊ. अशा पद्धतीने आता आपलं पुरण वाटून तयार आहे. बघा, किती छान मस्त पेढ्यासारखं पुरण झालेलं आहे, मस्त मऊसूद असं. आता आपण सर्व चांगलं मिक्स करून घेऊ. थोडंसं रगडून घ्यायचं हाताने आणि छान आता गोळा करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. बघा, किती छान झालेलं आहे, मस्त. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण नाही, एकदम परफेक्ट पुरण झालं आहे आणि मऊसूद. आता आपण पुरण झाकून ठेवून देऊ आणि कणिक भिजवून घेऊ. त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडी हळद टाकायची. गव्हाच्या पिठाचीच पुरणपोळी खूप छान लागते. मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठाचीच बनवायची पुरणपोळी.
आता आपण पीठ चांगलं भिजवून घेऊ. गव्हाचं पीठ जर तुमच्याकडे जाडसर दळलेलं असेल तर मग चाळणीने गाळून घ्यायचं. थोडं बारीकच पीठ पाहिजे गव्हाचं, एकदम जाडसर पीठ नाही घ्यायचं. आता चांगलं आपण मिक्स करून घेऊ आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये उंडा पण अजून परत चांगला मिक्स करून घेऊ. कणिकला थोडं छान रगडून घ्यायचं आहे मस्त, म्हणजे मग पुरणपोळीला बाइंडिंग चांगली येते. छान असं रगडून घ्यायचं कणिकेला चांगलं. आता बघा अशा प्रकारे आपण आता छान कणिक भिजवून घेऊ. आता जवळपास आपले कणिक भिजून आता तयार आहे. आता आपण त्या कणिकला 15 ते 20 मिनटं असं झाकून ठेवायचं. एका ताटाने झाकून ठेवायचं. कपड्याने झाकलं तर त्याला हवा लागते, त्यामुळे असं ताटाने किंवा पातेलं वगैरे असं झाकून घ्यायचं त्या उंड्यावरती. आता आपण झाकून ठेवू 20 मिनटासाठी. 20 मिनटानंतर बघा आता आपली कणिक किती छान अशी मऊसूत झालेली आहे. आता तिला थोडंसं परत अजून थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि थोडंसं अजून परत एक वेळा रगडून घ्यायचं. बघा आता किती मस्त कणिक झालेली आहे, एकदम मऊसूत कणिक झालेली आहे. आता बघा आपण कणिक छान मस्त झालेली आहे. आता ठेवून देऊ आणि पुरणपोळी बनवायला सुरुवात करू. त्यासाठी उंडा घ्यायचा व्यवस्थित छान. आता गोल गोल पारी करून घ्यायची उंड्याची. थोडंसं पीठ लावायचं म्हणजे चांगली पटकन तयार होते पारी. आता व्यवस्थित अशी पारी करून घ्यायची, थोडीशी खोलगट करायची. त्यामध्ये पुरण घ्यायचं. जेवढा उंडा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा जास्तीचं आपण पुरण घेतलेलं आहे, तरी पण पुरणपोळी फाटत नाही. असं थोडंसं आता आपण मोदकसारखं कसं मोदक बनवतो वरती टोक काढतो, तशा प्रकारे पुरणाच्या पोळीचं पण करायचं आहे. असं थोडंसं वरती टोक काढत घ्यायचं चांगलं, आणि जे वरती एकदम जास्तीचा गोळा आलेला आहे तो काढून घ्यायचा आणि छान असं गोळा बनवून घ्यायचा. मग आणि दोघं बाजूने पीठ लावायचं गोळ्याला. परत असं हातावर पारीला थोडं फिरवून घ्यायचं. पुरण थोडं सर्वीकडे पसरून घ्यायचं. त्यानंतर छान जे पुरणपोळीचं आपण जे तोंड बंद केलेलं आहे ते पोळपाटावर ठेवायचं खालच्या बाजूला, आणि अशा प्रकारे छान पुरणाची पोळी लाटून घ्यायची. मस्त हळूहळू लाटायची, एकदम जोर नाही द्यायचा, नाहीतर मग पुरणाची पोळीमधून पुरण बाहेर निघेल. त्याच्यामुळे अशा प्रकारे मस्त अशी पुरणपोळी आपण लाटून घेऊ. बघा किती छान पुरणाची पोळी लाटली गेली. आता तवा पण तापलेला आहे. आता आपण पोळीला शेकून घेऊ. त्यासाठी पोळी आपण तव्यावर टाकून घ्यायची. आता एक बाजू चांगली शेकून घ्यायची पोळीची. आता आपण पोळीला पलटून घेऊ. आरामात पलटायचं आहे. त्यानंतर परत पुन्हा एक वेळा पलटून घेऊ आपण पोळीला. त्यावरून आता मस्त छान तूप टाकून घेऊ. बघा किती छान टम्म फुगते पुरणपोळी. परत तिला छान परतून घेऊ. आता दोघं बाजूंनी तूप लावल्यानंतर चांगली शेकून घ्यायची. अशा पद्धतीने आता आपण आपल्या सर्व पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या. किती छान अशा टम्म फुगताय पुरणपोळ्या बघा. त्याच पद्धतीने आता आपण सर्व पुरणपोळ्या बनवून घेऊ. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. बघा किती मस्त झालेले आहेत पुरणाच्या पोळ्या. आता आपल्या पुरणाच्या सर्व पोळ्या बनवून झालेल्या आहेत. बघा किती मस्त पुरण भरलं गेलेलं आहे. काठोकाठ पुरणाच्या पोळीमध्ये पुरण भरलं गेलेलं आहे आणि पोळी पण अगदी मऊ झालेली आहे. मग भेटूया पुढच्या अशाच छान अशा रेसिपीमध्ये. तुम्हाला जर कोणती नवीन रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्या रेसिपीवर व्हिडिओ नक्की बनवू आणि पुन्हा भेटूया. चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा तुम्ही पण आनंद घेत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.